नमस्कार मित्रांनो, तर आपण आलेलो आहेत आज भोर तालुक्यामध्ये आदरणीय दादा कोंडके यांच्या फार्म हाऊस जवळ. तर पाहूया आपण त्यांचे फार्म हाऊस. तर तुम्ही पाहू शकता त्यांचे फार्म हाऊस. आता आपण इथं त्यांच्या फार्म हाऊस बद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत. काय नाव काका तुमचं? तुकाराम कारभार. तुकाराम कारवळ. तुकाराम कारभार यांच्याकडून आपण आता माहिती घेत आहोत. काका याची माहिती सांगा, हे काय आहे नक्की? त्याचं राहायचं घर होतं ते आता शूटिंगसाठी केले आम्ही. म्हणजे दादासाहेब इथं राहायचे ना? आणि कोणत्या कोणत्या शूटिंगला वापरले, म्हणजे जास्त मोठे पडले? कोणत्या टेबलचं काय चालू आता ना बॉबी देओलचा. पोस्टर बस का काहीतरी अच्छा, सनी देवळ बॉबी देवळ ते यमला पकडा देवा ना ते पोस्टर बस का काहीतरी होती पोस्टर बॉईज. हा 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 हा. आणि आणखी कोणते माहेरच्या साडीमध्ये पण इथं वापरले ना? बाहेरच्या साडीमध्ये काय दाखवले? हे माहेर, हे घर तोडलं आम्ही ते इकडं दाखव कॅमेरा. हे घर तोडलेलं आहे, हे माहेर. आणि हे सासर. असं. तर हे पाहू शकता तुम्ही, माहेरची साडी, जो खूप गाजलेला चित्रपट होता, त्यामध्ये हे अलका कुबल मॅडमचे सासर दाखवलेले आहे आणि हे दाखवलेले आहे त्यांचे माहेर. म्हणजे सासर माहेर किती जवळ जवळ होतं तुम्ही पाहू शकता. शूटिंग मध्ये खूप दूर होते. घर होते ना. अच्छा, आणि जी विहीर दाखवलेली होती पिक्चर मध्ये, ती विहीर या वाड्या मागे, बरोबर ना, ती बनवलेली होती, ती आता नाही. काका हे काय आहे? शूटिंगच्या लोकांना राहण्यासाठी अच्छा, म्हणजे शूटिंगचे जे लोक असतात, स्पॉट बॉय वगैरे, स्पॉट वगैरे सगळे हिरोईन वगैरे इथंच सगळे. नाही ते आपल्या हॉटेलला असतात. अच्छा, ते हॉटेलला असतो आणि इथं सगळे स्पॉट बॉय वगैरे, बाकी ते कामगार सगळे इथं राहतात. आणि पलीकडे काय आहे ते? तेच राहायचं कुठे मग सगळ्या रूमच आहे? तो म्हणजे फक्त एका रूम मध्ये ते राहतात, बाकी ते भाड्याने घेतो. मग आता हे कोण पाहतं सगळं? विजय कोणते विजय कोंडके. ते कोण आहेत त्यांचे? पुतणी. अच्छा, म्हणजे दादासाहेबांचे पुतणे आहेत विजयजी कोंडके. ते हे सर्व पाहतात. ते कुठे असतात आता? ते मुंबईला असतात. ते मुंबईला राहायला आहेत. किती एरिया आहे हा सगळा? 40 एकर आहे. ते दादासाहेबांचं टोटल इथं 40 एकरामध्ये फार्म हाऊस आहे. खूप मोठं फार्म हाऊस आहे आणि इथं खूप मोठे शूटिंग होतात. आणि नदी आहे ती दिसते ती. अच्छा, पुढे नदी आहे का? हो. ठीक आहे, पाहूयात आपण. आणि इथं काही चार्ज असतात का शूटिंगला, कसं काय असतं? ते काही आपल्याला नाही एवढं मग असणारच की. मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं म्हटल्यावर कसं होतं, काय तुम्ही कॉन्टॅक्ट करून देता का? देतो. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्या मूवीचं, शॉर्ट फिल्मचं, कोणत्या वेब सिरीजचं शूटिंग करायचं असेल तर तुम्ही हे लोकेशन नक्की वापरू शकता. हे लोकेशन आपण पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण. आणि कॉन्टॅक्ट करायचं असेल तर हे काका तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करून देतील. तर मित्रांनो, जो माहेरची साडी पिक्चर होता त्याची विहीर कुठे केली होती काका? या इथं केली होती. याच ठिकाणी ती विहीर केलेली होती आणि पाठीमागे हा वाडा होता, बरोबर ना? त्या उषा नारदांनी तिथून उठतीन ढकलून देते. अच्छा, म्हणजे तिथून येतात त्या आणि इथं ढकलून देतात. अच्छा, इथं सीन होता तो. आणि दादासाहेबांचे अजून कोणते कोणते पिक्चर इथं झालेले आहेत? बोट लावलं होतं गुदगुल्या, मुका घ्या मुका, वाजू का, अच्छा, मुका घ्या मुका, बोट लावेल तिथं गुदगुल्या, वाजू का, आली अंगावर. आली अंगावर. आणखी नाही मग बाकी कोल्हापूर. बाकीचे कोल्हापूरला झाले. अजून हिंदी पिक्चर कोणते कोणते झालेले तिथं? ते ह्याच्यावर पलवले त्यांनी नाही ती गोंगा बच्चा सबसे अच्छा. अच्छा अच्छा, भोंगा बच्चा सबसे अच्छा. वा, असे म्हणून त्यांनी मराठी मधून हिंदी मध्ये केलं शूटिंग डायव्हर्ट केलं. अच्छा अच्छा. हा वाडा पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, माहेरची साडी या पिक्चर मधला जो लास्टचा सीन होता, ज्यात की अलका कुबल एक्सपायर झालेला दाखवलेले, तर तो अंत्यविधी जो नदीकाठी नेलेला सीन आहे तो या रस्त्याने आहे. पहा, तुम्ही कधी या भागात आले तर नक्की या लोकेशनला भेट द्या. इथं खूप छान लोकेशन आहे आणि भरपूर पिक्चरचे शूटिंग झालेले आहेत, आजवर होत पण आहे. आणि खाली एक गोडाऊन जे दिसत आहे ना तुम्हाला, तर या गोडाऊनमध्ये शूटिंगसाठी लागणारं सगळं मटेरियल अवेलेबल आहे, बरोबर ना काका? तिकडे तुम्हाला ते सर्व मिळते. काय म्हटले? 3 गोडवून 3 गोडाऊन आहेत का? म्हणजे सर्व मटेरियलने भरलेले आहेत का? तर सर्व मटेरियलने भरलेले असे 3-4 गोडाऊन आहेत. कॅन्टीन आपलं जेवणा फिरण्याचं. इथं जेवणाचं कॅन्टीन आहे, ते कॅन्टीन तुम्ही पाहू शकता. आणि खूप असे झाडे आहेत इथे, कट्टे बनवलेले आहेत, जेणेकरून शूटिंगचे सर्व कामं होतील इथे.
पुण्यात ना आलो. हे काय ते कॅन्टीन जेवणाचं त्यांच्या कुटुंबाला लोक आहे ना त्यांच्या सुट्ट्याकडे शूटिंग कुठं होती शूटिंग कुठे बी त्यांचं मला वाटतं घर बांधतात कुठच्याची घरं असतात कुठच्याची घरं खाली वेगळं काय नाही बघायला का हां वेगळं काय नाही नाही शूटिंगच्या टायमाला बघायला लागतं तुम्ही पाण्यासाठी झाली तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जे वाड आहे ना हे सासर दाखवलेलं आहे माहेरची साडी या फिल्ममध्ये. तर हा वाड आपण पूर्ण पाहून घेऊया. आणि जे कॅन्टीन सांगितलं होतं ते तुम्ही पाहू शकता. हे कॅन्टीन येते इथं जेवणाची हिरो हिरोईनची ऑल स्टाफ इथं सर्व सोय केलेली असते. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता वाडा पूर्ण पाहून झालेला आहे. म्हणजे माहेरची साडी या पिक्चरमध्ये अलका कुबल मॅडमचं हे सासर दाखवलेलं आहे. आणि उषा मॅडम ज्या आहेत त्या इथं बसलेल्या होत्या आणि इथं बनवलेली होती ती विहीर जे की आता इथं नाही आहे. या ठिकाणी विहीर बनवलेली होती आणि त्या मॅडम तिथून येतात आणि अलका कुबल मॅडमला इथं विहिरीमध्ये ढकलतात. तो सीन पूर्णपणे इथं झालेला आहे. तर या आपण पुण्यातून आलेल्या मंडळींना विचार या ना साडी पिक्चर इथं विहीर बनवलेली ती पुठ्ठ्याची ते तिथून उठतात तिथे लुटून देतात. बरोबर आहे. इथं झालेलं आहे back side. का कुठं आले तुम्ही? पुण्यामधून बावधन आले. तुमचं काय नाव आहे? सुरेखा बरोबर फॅमिली का करून हो फॅमिली. त्या 2 सुना माझ्या आणि 2 नातोंड हा मुलगा आणि तो एक मुलगा दोन मुलं आहेत. म्हणजे तुम्ही पाण्यासाठी चालता का पाण्यासाठी आलेलो आहे. खास पाण्यासाठी आलेलो आम्ही. लय दादा कोणत्यांची हे म्हणजे आम्हाला खूप आवडते दादा कोणती. त्यांचे भरपूर पिक्चर इथं शूट झाले. गाणी बघतो आम्ही त्यांची. कसले कार्यक्रम असते तरी बनवलेले म्हणजे शूटिंग साठी भरपूर येत तसं. उषा चव्हाण दादा गोड आहेत ना पूर्ण मटेरियल भरलेले हो का शूटिंगचं मटेरियल म्हणजे कोणतीही नवीन टीम आली की त्यांना अवेलेबल करून देतात. स्पॉट बॉय वगैरे त्यांची राहण्याची सोय. दादा कोणत्यांचं घर म्हणजे हेच राहायचं हेच ठिकाण त्यांचं. शूट साठी पण येत होतो आपल्याला. त्यांचे पिक्चर बरेच येत झाले ते. आता त्यांनी सांगितलं ना बोट लावेल तिथं गुदगुल्या वाजवा जुने जुने मुका पिक्चर घ्या मुका. मुका टोटल 40 एकर क्षेत्र आहे त्यांचं इथं. कोणच नाही पण आता त्यांचं. त्यांचे पुतणे असतात पण ते मुंबईला आहे. ते इथं सगळे कामगार आहेत तेच पाहतात सगळे. खूप कमाई करून केली उगाच नाही केलं. त्या जन्मी जेव्हा मला पैसा पाणी खूप दिलं. पुढच्या जन्मी पैसा पाणी काही नको पण माणसं पाहिजे. बरोबर आहे. आता माणसं पाहिले असतात ना सगळे. मुलाखती सांगा आणि नाव पण प्रत्येक पिक्चर हिट होता. प्रत्येक Subject. पिक्चर मायनस कोणतं गेला कुठलाच नाही. गाणी बिणी ते स्टाईलच ते बरमोडा आणि काय तुम्ही हे पाहण्यासाठी आलते का दुसरं काय? आम्ही तिकडेच बोरमध्ये गेलो होतो. पिक्चरचे जास्तीत जास्त शूटिंग होतं. वातावरण पण तसं आहे ना. येताना कसली कपडे झाड आहे वेळे बांधले लावले. घर बसलेल्या पद्धतीचे वातावरण क्लायमेट नदी आहे ना जवळ ह्याच नदीचे. इथून तर तिथून आणते होती ती म्हैस जाते ना इथून नेलेली चालूच नेलेली. परवा पडवे मास धरतो. बाहेरच्या साडीचं शूटिंग केलं. वेब सिनेमा एक छोटा 4 दिवसच झालं.
त्यात पण सीन सेमच आहे पूर्ण हो का? माहेरची साडी पिक्चर सारखं आहे. हा. फक्त ते शूट आम्ही दुसऱ्या फुलगाव मध्ये केलं. हो का? तुमचं नाव काय? मुकुंद कुल. तुमचा पिक्चर पण आलेला आहे. हो का? मी पण मग तुम्ही पण हे आहे का? त्याच्यामध्येच काम करतो. वेब हो सिरीज का? शॉर्ट फिल्म त्याच्यामध्ये काम करतो. आता जस्ट केलेली शूट. येतात टीव्हीवर मग ह्याच्यावर येतं ना ते हो येतं युट्यूबला ना. येतं. आहे ना YouTube ला. YouTube चॅनल असेल ना? हो नाव काय चॅनलचं नाव आहे माझ्या के म्युझिक अँड एंटरटेनमेंट. पण आम्ही म्हणजे अदर चॅनलला पण करतो काम. हां माहिती असते म्हणजे बघितलं की तर तुमचं स्वतःचं चॅनल असेल ना तुमचं? माझ्या चॅनलला मी आता व्लॉगिंगचं वगैरे केलंय चालू. केले हा. बाकीचे दुसऱ्या चॅनलला आपण ऍक्टर म्हणून काम करतो. बरं. तर मित्रांनो पूर्ण लोकेशन तुम्ही पाहून इथं कधी आले ह्या भागात तर नक्की व्हिजिट करा. आणि शूटसाठी म्हणजे खूप छान लोकेशन आहे. आता इथे पाहू शकता हे झाड पहा तुम्ही. म्हणजे माहेरची साडीच काय त्याच्याबरोबर आणखी कितीतरी पिक्चर इथं शूट झालेले असतील. आता बऱ्यापैकी आपल्याला तर माहीत नाही, यूट्यूबवरती सर्व पाहायला मिळतंच. आता इथं माहिती देणारं पण कोण असं नाही की पूर्ण आपल्याला माहिती मिळू शकेल. पण लोकेशन खूप छान आहे, पाहण्यासारखं आहे. हे पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला मी एक मंदिर दाखवतोय. हे पहा, हे मंदिर आहे. इथं आपण आता चाललेलो आहे. तर हे मंदिर सुद्धा आहे ना, जी की पिक्चरमध्ये विहीर बनवलेली होती पुठ्ठ्याची, त्याच टाईपमध्ये हे मंदिर बनवलेले आहे. म्हणजे शूटमध्ये वापरण्यासाठी जे देवाचं एखादं मंदिर दाखवलं जातं ते. आता ते मंदिर तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे पूर्णपणे पुठ्ठ्याचं मंदिर आहे. खूप मोठा असा हा परिसर आहे. आणि या भागात जास्तीत जास्त कौलाची घरे अजूनही पाहायला मिळतात. म्हणजे जुन्या टाईपचे घरं आहेत तिथं, लोकेशन आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे पहा, या ज्या रूम आहेत या राहण्यासाठी. धन्यवाद. तर आता आपण पुढील ब्लॉगमध्ये भेटूया.